महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज अखेर जाहीर झालं. कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळालं, शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळाली ती पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. सुरुवात करूया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावापासून. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि ऊर्जा या दोन खात्यांसहितच सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क तसेच इतर मंत्र्यांना न दिलेल्या खात्यांचा कारभार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणार आहे. यानंतर येतात शिवसेनेचे एकनाथ शिंदे. त्यांच्याकडे नगरविकास, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम या खात्याचा कारभार दिला आहे. यानंतर येतात राष्ट्रवादीचे अजित पवार. त्यांच्याकडे अर्थ आणि उत्पादन शुल्क या खात्याचा कारभार दिलेला आहे. आता पाहूयात की इतर नेत्यांकडे कोणत्या खात्यांचा कारभार दिला आहे. यात पहिलं नाव येतं ते चंद्रकांत बावनकुळेंचं. त्यांच्याकडे महसूल खात्याचा कारभार देण्यात आला आहे. यात दुसरं नाव येतं ते म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांचं. त्यांच्याकडे जलसंधारण खात्याचा कारभार देण्यात आला आहे. यानंतर मंत्रिमंडळातलं पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं. त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण या खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. यानंतर नंबर लागतो तो चंद्रकांत दादा पाटील यांचा. त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य हे खातं देण्यात आलं आहे. यानंतर मंत्रिमंडळात नाव लागतं गिरीश महाजन यांचं. गिरीश महाजन यांना जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन या खात्यांचा कारभार देण्यात आला आहे. या खात्याची जबाबदारी यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांच्याकडे होती. यानंतर मंत्रिमंडळात पुढचं नाव आहे गणेश नाईक यांचं. यांच्याकडे वन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर पुढचं नाव आहे गुलाबराव पाटील यांचं. त्यांच्याकडे पाणी पुरवठा आणि स्वच्छता या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचं मंत्रिमंडळातलं दुसरं नाव आहे दादा भुसेंचं. दादा भुसे हे आताचे राज्याचे शिक्षण मंत्री असणार आहेत. हे खातं या अगोदर दीपक केसरकर यांच्याकडे होतं. या पुढचं नाव आहे संजय राठोड यांचं. त्यांच्याकडे मृदा व भूसंधारण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे या विभागाचाच कारभार होता. यानंतर पुढचं नाव आहे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचं. धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचं पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांचं. त्यांच्याकडे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता हे खातं देण्यात आलं आहे. पुढचा नंबर आहे उदय सामंत यांचा. त्यांच्याकडे उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये सुद्धा उदय सामंत हेच उद्योगमंत्री होते. यानंतरचं पुढचं नाव आहे जयकुमार रावल यांचं. जयकुमार रावल या भाजपच्या मंत्र्याकडे राजशिष्टाचार आणि विपणन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचं पुढचं महत्वाचं नाव आहे ते म्हणजे भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांचं. पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण व पशुसंवर्धन या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पूर्वीच्या सरकारमध्ये पर्यावरण खातं एकनाथ शिंदे तर पशुसंवर्धन खातं राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं. यानंतरचा पुढचा नंबर आहे तो म्हणजे अतुल सावे यांचा. अतुल सावेंकडे ओबीसी कल्याण, दुग्ध उत्पादन आणि अपारंपरिक ऊर्जा या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे अशोक उईके. ज्यांच्याकडे आदिवासी कल्याण या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचा पुढचा नंबर लागतो तो म्हणजे शिवसेनेचे शंभूराज देसाई. शंभूराज देसाईंकडे पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्रालय यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत आशिष शेलार. आशिष शेलार यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे. ज्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग हे खातं देण्यात आलं आहे. तर आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा एकदा महिला व बालकल्याण या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले. त्यांचा समावेश पहिल्यांदाच मंत्रिमंडळात झालेला असून पहिल्यांदा मंत्री होताच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खातं देण्यात आलं आहे. यापूर्वी हे खातं भाजपचे रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे. पहिल्यांदाच मंत्री झालेल्या कोकाटेंना कृषी खातं देण्यात आलं आहे. पुढचे मंत्री आहेत जयकुमार गोरे. ज्यांना ग्रामविकास व पंचायत राज या खात्यांचं मंत्रिपद देण्यात आलं आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत नरहरी झिरवळ. ज्यांना अन्न व औषध प्रशासन हे खातं देण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग मंत्रालय हे खातं मिळालं आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहे शिंदे गटाचे संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. ज्यांना सामाजिक न्याय या विभागाचं मंत्रिपद मिळालं आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सामाजिक न्याय हे खातं शिंदेनी आपल्याकडेच ठेवलेलं होतं. यानंतरचे शिंदेच्या शिवसेनेचे पुढचे मंत्री आहेत ओळा माजीवाड्याचे आमदार प्रताप सरनाईक, ज्यांना परिवहन खातं मिळालं आहे. यानंतरचे महायुतीचे मंत्री आहेत भरत शेठ गोगावले, यांच्याकडे रोजगार हमी आणि फलोत्पादन या मंत्रालयाचा कारभार देण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत मकरंद पाटील, त्यांच्याकडे मदत व पुनर्वसन या खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे नितेश राणे, ज्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे या खात्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत भाजपचे आकाश पुंडकर, ज्यांच्याकडे कामगार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, ज्यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. यानंतरचे पुढचे मंत्री आहेत शिंदेचे प्रकाश आंबेडकर, ज्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण हे खातं देण्यात आलं आहे. आधीच्या सरकारमध्ये हे खातं तानाजी सावंत यांच्याकडे होतं. आता हे झालं कॅबिनेट मंत्र्यांचं खाते वाटप. महायुती सरकारमध्ये जे 6 राज्यमंत्री आहेत त्यांच्याकडे सुद्धा वेगवेगळ्या राज्यमंत्रीपदांचा कार्यभार देण्यात आला आहे. हे जर पाहायचं झालं तर शिंदेचे आमदार आशिष जायस्वाल यांच्याकडे अर्थ आणि नियोजन, कृषी, पुनर्वसन, न्याय आणि कायदे व कामगार विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे. पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांना शहरी विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे. वर्ध्याचे विधानसभेचे भाजपचे आमदार पंकज भोयर यांना गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार आणि खाण विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे. तर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला आणि बालकल्याण या विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं. तर राष्ट्रवादीचे 2 टर्मचे आमदार इंद्रनील नाईक यांना उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदा आणि जलसंधारण या खात्यांचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे. शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास आणि पंचायत राज, अन्न आणि नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन या विभागाचं राज्यमंत्रीपद मिळालं आहे. महायुतीच्या या खाते वाटपावरून तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.